माझं नाव आहे प्रतिमा आणि तुमचं आजच्या सेशनमध्ये खरंच खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत, टुडे वी विल डिस्कस अबाउट द पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न विषयी आपण आज डिस्कस करणार आहोत. पेपर पॅटर्न कसा असणार आहे आयओटीचा. तर ठीक आहे, सॉरी हे पुसलं जाते. तर ठीक आहे, पेपर पॅटर्न म्हणजे काय? तर पेपर पॅटर्न म्हणजे काय? तर एक प्रकारचा आपण काय म्हणू शकतो, पेपर पॅटर्न मध्ये मार्किंग सिस्टीम जी आहे ती कशा पद्धतीची असणार आहे. तर आपलं काय पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर असल्यामुळे आपलं काय 30 आणि 70चा पॅटर्न आहे. ओके, 30 आपली इनसेम साठी, जिथे आपले 2 युनिट जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये हे करायचे, कव्हर करायचे. आणि तिसरं जे काय म्हणतात, तिसऱ्या युनिट पासून जे पुढचे 6व्या युनिट पर्यंतचे या सगळ्या युनिट जे आहे ते आपल्याला कुठे असणार आहे, तर आपल्या एंड सेम मध्ये, जिथे आपला आयओटी आपला सब्जेक्ट कोणता आहे, तर इंटरनेट ऑफ थिंग. ओके, तर इंटरनेट ऑफ थिंग मध्ये आपला जे मार्किंग सिस्टीम आहे, साधारण आपले जे क्वेश्चन आहे, आता समजा एनसीएमचं आपण बघतोय, तर आपली जे मार्किंग सिस्टीम आहे ते साधारण 6 असे मार्क्स जे आहेत आपले क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, तर माझं म्हणणं काय की आपलं जे 6 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे, साधारण आपण काय करतो, पेपर पॅटर्न नुसार आपले जे मार्क्स जे क्वेश्चन पेपर आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला काय आन्सर शीट जी आहे ती राईट करायची. तर आपण काय करणार आहे, प्रत्येक क्वेश्चनचं त्या क्वेश्चनचं जर वेटेज 6 मार्क्सचं असेल, तर अशा केसमध्ये आपल्याला त्या क्वेश्चनसाठी निदान आपले जास्तीत जास्त 2 ते 2.5 पेजेस जे आहे ते तुम्हाला राईट करायचे. ओके, पण आता या गोष्टी करत असताना आपल्याला मेन गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या. थोडक्यात जर अशा पद्धतीचा क्वेश्चन असेल, आर्किटेक्चर, ओके, किंवा तुमचे टाइप्स झाले, ठीक आहे, समजा एक्सप्लेन अबाउट दी एसडीएन, ठीक आहे, म्हणजे आता समजा एसडीएन आर्किटेक्चर आहे, तर आपण इथे काय करणार आहे, एसडीएनचं आर्किटेक्चर एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर आर्किटेक्चर म्हणजे त्याची डेफिनेशन असेल काही वॉट एव्हर, ती डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याची डायग्रॅम. ओके, तर डायग्राम जे आहे ते आपल्याला प्रॉपर काढायचे आहे. प्रॉपर त्याच्यामध्ये कोणकोणत्या लेअर म्हणू शकतो, प्लेन जे आहे ते यूज केलेले आहेत, ते लेअर जे आहे ते आपल्याला लिहायचे. डायग्राम जे आहे साधारण मोठी काढा. अक्षर जे आहे ते सुरेख आणि मस्त मोठ्या अक्षरात तुम्ही काय करू शकता, पेपर लिहू शकता. आणि जास्त तुम्ही पेपर जितका जास्त लिहाल, जितकं तुमची सुरेख रायटिंग आणि तुमची डायग्राम सुरेख असणार आहे, तशा पद्धतीने तुम्हाला इझिली मार्क्स जे आहे ते तुम्हाला पडू शकतात. फक्त तुम्हाला लक्षात हीच गोष्टी ठेवायची आहे की तुमचं जो पेपर पॅटर्न आहे तो कशा पद्धतीचा आहे. बऱ्याचदा काय होतं की मुलं जे आहे ते क्वेश्चन पॅटर्न म्हणजे काय, एक प्रकारचं आपण काय म्हणू शकतो, मार्किंग स्कीम जे आहे. सपोज जर आपण काय म्हणू शकतो, 2-3 मार्क्सचा क्वेश्चन आहे हार्डली, ठीक आहे, आणि आपण अशा केसमध्ये काय करतो की पेपर जो आहे तो लिहतच राहतो. आपल्याला ते पेपर राईट करताना आपल्या लक्षात येत नाही की त्या क्वेश्चनला मार्क्सचं वेटेज जे आहे ते कशा पद्धतीचं आहे. आणि आपण काय करतो, तो क्वेश्चन साधारण समजा 1.5 पेजेस 2 पेजेस लिहित असतो, बरोबर. मग अशा केसमध्ये काय होतं की आपला जो टाइम जो आहे, आपला जो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेस्ट होतात. ओके, वेस्ट होता, आपलं एनर्जी वेस्ट होते, आपला टाइम जो आहे तो वेस्ट होतो. मग अशा केसमध्ये आपल्याला हे मार्क्स जे आहे ती स्कीम जी आहे ती माहित पाहिजे. 6 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर साधारण 2 ते 2.5 पेजेस आपले मस्ट आहे. आपली डायग्राम जे आहे रिक्वायर्ड असेल तर डायग्राम नक्कीच काढा. डायग्रामला आपले मार्क्स असतात. तुमची डेफिनेशन असेल, डेफिनेशननी कधीही पण लिहिताना तुमच्या डेफिनेशननी सुरुवात करा प्रॉपरली. कशा पद्धतीचा प्रोटोकॉल आहे, त्याची आर्किटेक्चर डायग्राम असेल ते करा. तुम्हाला जर ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, ऍप्लिकेशन येत असेल तर अशा केसमध्ये नक्कीच तुम्ही तिथे लिहू शकता. ठीक आहे, तर आपल्याला अशा पद्धतीचा जो पेपर पॅटर्न जो आहे तो समजून घ्यायचा आहे. इनसेमच्या बाबतीत पण तसंच आणि एंडसेमच्या बाबतीत सुद्धा तसंच. फक्त आपले जे टाइम रिक्वायर्ड जो आहे, आपला जो 3 तासाचा पेपर असणार आहे, तर 3 तासाच्या पेपरमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्याच पाहिजे. शिवाय आपल्याला जो क्वेश्चन आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह करता येतो, बरोबर. तर अशा केसमध्ये जो क्वेश्चन जो आहे तो आपल्याला माहित आहे की प्रॉपरली आपल्याला लिहिता येतोय, आपल्याला प्रॉपर अंडरस्टँडेबल आहे, लक्षात पण आहे, तर अशा केसमध्ये तो क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, फर्स्ट सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला जे काय म्हणू शकता,
ज्याची थोडीफार कन्सेप्ट क्लिअर आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करायचे, बरोबर. म्हणजे पहिलं वेटेज जे आहे ते कसं असणार आहे की तुम्हाला जो सगळ्यात जास्त जो आहे क्वेश्चन जो माहिती आहे, ज्याला तुम्हाला माहितीच आहे की तुम्हाला इथे फिक्स आउट ऑफ मार्क्स जे आहे ते तुम्हाला मिळणार आहेत, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहे ते पहिल्यांदा त्याला हाय वेटेज द्यायचं, म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला तेच सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर सेकंड जे आहे जी थोडीफार माहिती आहे त्या क्वेश्चनची, बरोबर. म्हणजे डायग्राम माहित आहे तर डेफिनेशन माहित नाही, बरोबर. डेफिनेशन माहित आहे तर डायग्राम माहित नाही, अशी माहिती आहे तुम्हाला कन्सेप्ट, तर अशा केसमध्ये ते क्वेश्चन जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. आणि तिसऱ्या केसमध्ये आपल्याला काय करायचंय की जे क्वेश्चन माहित नाहीये, ओके. आता जसं SDN, बरोबर. SDN तुम्हाला काय माहित नाही पण त्याचा शॉर्टकट माहितीये, म्हणजे शॉर्टकट म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याचा लॉंग फॉर्म माहितीये, तर अशा केसमध्ये तुम्हाला SDNचं लॉंग फॉर्म नुसार तुम्हाला जी काही थोडीफार इन्फॉर्मेशन माहिती आहे, बरोबर, तर ती जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला काय करायचंय लिहायचंय, पण पेपर जो आहे तो एम्प्टी सोडायचा नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो आहे पेपर राईट करायचा आहे. हा झाला आपला पेपर पॅटर्न विषयीचा हा व्हिडिओ, ठीक आहे. तर समजला असेल, आवडला असेल नक्कीच, तर प्लीज ठीक आहे चालेल, इथेच थांबते. थँक्यू फॉर वॉचिंग.